सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सौरभ पाटील त्याच्या साथीला विशाल. हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कुलेगाव संघाचे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज भूषण. पॉवर प्लेचा पहिला षटक गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल अको टप्प्याचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅट नव्हता, परंतु यष्ट्यांच्या मागे भरपूर चांगलं झेल आणि इथून फलंदाज होईल फेल. पहिलाच बॉल वरती पहिला धक्का, फलंदाज बाद. पहिला बॉल सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती इथून फलंदाज होईल बाद. मोठा धक्का. सलामीची जोडी होती. सर्वेश विशाल आणि त्याच्या साथीला अगदी आपल्याला पाहायला मिळत होता सौरभ, परंतु सौरभ बाद झाला. आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती बंटी दाखल झालाय. सुरुवातीला शून्याचा भोपळा फोडत असताना फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता तिसऱ्या क्रमांकावरती सफल झालेत. ऑन साईडला स्लोवर गतीने फेकला होता. भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पार दणदण करत. 4 धावा मिळाले. चौकार. पहिल्या बॉल वरती विकेट जरूर आली, परंतु आता दुसऱ्या बॉल वरती भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. जागा बनवली ऑन साईडला. भरपूर चांगला फटका. 4 धावा एकवटल्या गेल्या. संघाची टोटल आता 4 या आकड्यावरती. श्री गणेश भरपूर चांगल्या पद्धतीचा बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. लगी तो आबादी नाही तो बर्बादी, परंतु यावेळेस फटका लाज जेव्हा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जरूर. भरपूर चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळालं गेलंय. इथून 2 धावा जरूर एकवटल्या गेल्या. 2च्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरसावेल. धावफलक 6 या आकड्यावरती आता पाहायला मिळतोय. अगदी पहिल्याच बॉल वरती जरूर विकेट आला होता फलंदाज सौरभचा, परंतु कोणत्याही प्रकारचं प्रेशर दडपण पाहायला मिळत नाहीये बंटी या फलंदाजावरती. भरपूर चांगल्या धावा आता त्याच्या बॅट मधून येण्यास सुरुवात झाली. हा देखील वॉट अ शॉट. भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. जागा बनवली. मागचा पाय वाकवलाय. अगदी ज्या प्रकारे पहिला चौकार दाखवला होता त्याच प्रकारे पुन्हा एकदा हा दुसरा चौकार या षटकातला. भरपूर चांगली फलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आता 10 या आकड्यावरती. फलंदाज बंटी ऑन अ फायर. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 10 या आकड्यावरती. सुरुवात दमदार केली होती. गोलंदाज भूषणनं विकेट पहिल्याच बॉलवरती एकवटली होती, परंतु त्यानंतर आता कमबॅक केले पूर्णपणे बंटी या फलंदाजानं. कोणत्याही प्रकारचं प्रेशर पाहायला मिळत नाहीये. भरपूर चांगले फटकेबाजी आहे. ऑन साईडला आणखीन एक लाज जेव्हा पॉवरफुल पॉवर पॅक. चेंडूला पाठवलाय सीमा पार. रन्स मिळतील. इथून देखील आणखीन 6. भरपूर चांगली फलंदाजी बंटीच्या माध्यमातून हा लागलेला षटकार. अगदी ज्या ठिकाणी चेंडू फेकले जातात त्या ठिकाणावरती भरघोस समाचार विशालच्या विरोधात घेतला जातोय बंटीच्या माध्यमातून. कमालीची फटकेबाजी. अगदी ऑफ साईडला देखील भरपूर चांगले फटके पाहायला मिळाले. ऑन साईडला देखील तितकंच चांगले फटके. संघाची टोटल 16 या आकड्यावरती. आणखीन एक ऑन साईडला खेचायचा प्रयत्न. आणखीन एक फटका सफल होऊन केलाय आणि इथून देखील चेंडू चाललाय दणदण करत फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आणखीन रन्स मिळतील 4. पहिल्या षटकामध्ये जरूर पहिल्या बॉल वरती विकेट आला, परंतु येणाऱ्या 5 बॉल मध्ये तब्बल दावा खर्च केला गेला 20.
महागडं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल फलंदाज बंटीचा. अगदी ज्या प्रकारे संघाला सावरायचा होता त्या प्रकारे त्याने सावरलंय आणि संघाची धावसंख्या पोहोचवली तब्बल 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होत असताना धावफलकावरती धावा 20. फलंदाज स्ट्राईक इन वरती दुसऱ्या षटकामध्ये विशाल आपल्याला पाहायला मिळेल. सलामीला जरूर आलाय परंतु आता पूर्णपणे 6 चेंडू नॉन स्ट्राईक इन वरती तो फक्त आणि फक्त पाहत होता. परंतु आता स्ट्राईक इन वरती अगदी विश्वास आहेत. सलामीचा फलंदाज विश्वास त्याच्या साथीला सौरभ होते. सौरभ बाद झाले. आता स्ट्राईक इन वरती विश्वास. पहिलाच बॉल षडंपूल करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय पहिलाच. अगदी सुरुवात या षटकाची भरपूर चांगली पाहायला मिळाले. गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये रोशनच्या माध्यमातून सुरुवात मागच्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. अगदी पहिल्याच बॉलमध्ये विकेटला कदाचित आत्मविश्वास दुणावला असेल भूषणचा, परंतु त्याला ठाऊक नव्हता येणारा फलंदाज बंटी त्याच्यावरती आक्रमक पवित्रा धारण करेल आणि त्याच प्रकारची फटकेबाजी बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये रोशन आले. पहिला बॉल डॉट फेकला. स्ट्राईक इन वरती विश्वास. स्विच हिटचा प्रयत्न फटका फसला. यावेळेस रनआउटची संधी घडते काय? दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत. पंचांचं बोट आकाशाकडे. कोणत्याही प्रकारची गाय गडबड करायची गरज होती का? आता हाच प्रश्नचिन्ह इथून निर्माण झाला असेल कोळेगाव संघाच्या डगआउट मध्ये. कारण जो फलंदाज अगदी भरपूर चांगल्या धावा त्याच्या बॅट मधून अगदी आपल्याला बॉल मिळत होता त्याच्या माध्यमातून इथून सोडलेली ही रनआउटची विकेट कुठेतरी आता प्रेशर मध्ये पुन्हा एकदा कोळेगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. लागणारा हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. सुरुवात या षटकाची दमदार बॉल मिळते रोशनच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट होता. दुसऱ्या बॉल वरती रनआउटची विकेट आल्या. त्यामुळे आता पूर्णपणे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय भूमी 11 कुंदे या संघाच्या मार्फत. दोन्ही संघ बलाढ्य त्यामुळे दोन्ही संघाचा खेळ या स्पर्धेमध्ये निश्चित रूपाने भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. त्या प्रकारची सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आता विकेट आल्या. कशा प्रकारे इथून फलंदाजी केली जाईल? 2 बॉल फेस करत असताना विश्वासचे डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता शेवटच्या 4 बॉल मध्ये किती धावा तो उभारेल आहे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. खोलात फेकला. भरपूर चांगला बॉल होता. मिडॉनचा खेळाडू उपस्थित नाहीये परंतु डीप मध्ये लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहेत. पुढे सरसवत असताना एक धाव त्यानं कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल आता पुढे सरसावेल. स्ट्राईक रोटेट होईल. जो फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलाय नवीन फलंदाज हरेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल एकवटत असताना आता त्याच्या माध्यमातून स्ट्राईक एकवटली जाईल. स्ट्राईक जरूर त्याच्या खात्यात आली. 21 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात त्याला देखील दमदार करावी लागेल. या षटकामध्ये कमबॅक केला पूर्णपणे भूमी 11 कुंदे या संघानं. आडव्या बॅटनं भरपूर चांगला स्ट्रोक आहे. फलंदाज अगदी पाहतोय हरेश आलेत आणि त्याच्या पहिल्याच बॉल मध्ये हरेशने दाखवले त्याची ताकद आणि ठोकला षटकार. 6 धावेच्या मदतीनं संघाची टोटल आता 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. भरपूर चांगला अगदी प्रयत्न इथून आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज हरेशचा. या अगोदर देखील विकेट आली. त्यानंतरचा पहिलाच बॉल बंटीने चौकार लगावला होता. आता देखील विकेट आली. नवीन फलंदाज हरेश आले त्याने षटकार दाखवलाय. हा चेंडू इथून जाईलची संधी होती आणि ती संधी स्वीकारली गेली. फर्स्ट स्लिप मध्ये टिपला गेलाय झेल. फलंदाज होईल फेल. लागणारा हा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. 27 आकड्यावरती लागणार हा दुसरा धक्का. अद्याप शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकामध्ये.
शेवट आता कशा प्रकारे गोड केला जाईल या षटकाचा कौतुक करावं लागेल. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून एक षटकार जरूर त्यानं केला आहे, परंतु आतापर्यंत फक्त आणि फक्त त्यानं 7 धावा खर्च केल्या आहेत. कमालीचा दुसरा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा दफलकावरती खर्च करत असताना संघाची टोटल 27. त्या 27 आकड्यावरती लागणारा हा दुसरा धक्का फलंदाज बाद झाला भूषण. अगदी हरीश बाद झाला तर नवीन फलंदाज भूषण मैदानामध्ये दाखल झाला. नवीन फलंदाज भूषण मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्राईक केंड वरती शेवटचा बॉल आता गोलंदाज फेकेल. हलकशा त्यांना फेस करायचा प्रयत्न होता, बॅकफुट वरती गेले होते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची सांगता झाली. शेवट देखील गोड पाहायला मिळाला रोशनचा. खरं तर कमबॅक करावा लागेल रोशन या गोलंदाजाचा, कारण त्याने षटक हाताळलं. दुसरा पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा त्यानं खर्च केल्या. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे आता 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 मध्ये बनवलं गेलं तर फक्त 27 धावा. 18 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आता तिसऱ्या स्पेल मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. 5 षटकांची लढती या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर चांगली स्पर्धा. कालचा दुसरा दिवस या स्पर्धेचा, आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगला सामना रंगला गेला. खरवई ब संघाने तो सामना जिंकला. दुसऱ्या फेरीत तो दाखल झाला. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. आता इथून अगदी आपण पाहतो रेग्युलर पोलला सुरुवात झाली. पहिला सामना भरपूर मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला भूमी 11 कुंदे तर त्यांच्या विरोधात एक गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव. नाणेफेक जिंकली होती. कुंदे संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की निर्णय चुकीचा आहे, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय आणि तो निर्णय अगदी योग्य ठरवलाय. विनोद तिसरा स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला आहे, परंतु पहिलाच बॉल आहे ऑफसाईडच्या भरपूर बाहेर. एकंदरीत एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जात आहेत. फाईट बॉल न सुरुवात झाली आहे तिसऱ्या षटकाची. धाव फलक जाऊन पोहोचला आता 28-28 या आकड्यावरती. हा चेंडू लॉफ करायचा प्रयत्न होता. फटका फसलाय. खेळाडू जरूर पुढे सरसावला होता, परंतु झेल स्वीकारू शकत नाही. तिथून सिंगल एकवटले गेले. सिंगलच्या मदतीनं आता या धीमे धीमे इथून आपण पाहतोय धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातं. धावफलकावरती 29 धावा आता जाऊन पोहोचल्यात. मोठे फटके फार महत्वाचं. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज बंटीच्या माध्यमातून, त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल भूषणला देखील. ऑन साईडला फटका फसला. खेळाडू उपस्थित जरूर नाही. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदम कम्प्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय भूषणच्या माध्यमातून. अगदी आपण पाहतोय एक धाव एकवटली गेली. आता सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल ही जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग वरती आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विश्वास. सलामीला गेलाय थोडासा बॅकफुट वरती. चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. धावफलकावरती धावा त्याला बनवाव्या लागतील. सध्यापर्यंत धावा त्याच्या बॅटमधून आता पाहायला मिळत नाहीये. 4 बॉल फेस केले, 2च धावा त्याच्या बॅटमधून. स्विच हिटचा प्रयत्न. फटका इथून आपल्याला लाजवाब पाहायला मिळतोय. थर्ड मॅन रिझनला एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलेला विश्वासच्या बॅटमधून हा पहिलाच चौकार. चारच्या मदतीने संघाची टोटल आता पुढे सरसावेल. धावफलक 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. या षटकामध्ये अजूनही शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका खेळणं फार महत्वाचं असेल विश्वासला. ज्या प्रकारे धावा आता त्याच्या बॅट मधून आल्या त्या प्रकारे कदाचित आता त्याच्या माध्यमातून कमबॅक राहिला. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावसंख्येवरती इनिंग खेळत होता, परंतु आता या 5व्या बॉल वरती देखील चौकार आला. त्यामुळे भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका फसलाय. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. झेल कॅरी केला जाऊ शकत होता, परंतु इथून झेल निसटला गेलाय.
झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. या भरपूर पुढे झेल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथून आता या 2 धावा स्वतःच्या संघासाठी एकवटत असताना पुन्हा एकदा विश्वास फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 36-36 या आकड्यावरती. अगदी ज्या प्रकारे मुंबईची लाईफलाईन लोकल, त्या प्रकारे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल, त्या सिंगल डबलला इथून सातत्याने प्राधान्य दिला जातोय विश्वासच्या माध्यमातून. फटका फसला यावेळेस अगदी आपण पाहतोय जागा बनवली होती, ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आता शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक या तिसऱ्या षटकातला शेवट गोड केला जाईल का विनोदच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा स्थगित आहे, 36-36 धावा. ऑन साईडला फटकाला जेव्हा बॅटीच्या स्लॉट मध्ये होता, जणू काय बॅटीने नव्हे तर हाताने उचलून फेकून दिला चेंडूला सीमारेषा पार. लांबच लांब टोकला षटकार. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 42-42 धावा. या 18 बॉलचा खेळ संपला गेला आणि 18 बॉल मध्ये आता धावा बनला गेल्या धावफलकावरती 42. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 12 बॉल मध्ये आता धावा किती खर्च केल्या जातील, या किती धावा बनवल्या जातील, हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल कोळेगाव संघाच्या माध्यमातून, हे देखील पाहावं लागेल. 18 बॉलचा खेळ संपला गेलाय. धावा धाव फलकावरती लावला गेलाय 42.
फलकावरती आता धावा जाऊन पोहोचल्यात 55 धावा. तिसरा अगदी जर विचार केला तर चौथा स्पेल चालू आहे दुसऱ्या षटकामध्ये, ज्या गोलंदाजानं फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, तर गोलंदाज आता चौथ्या स्पेल मध्ये आला. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, सांघिक कोट्यातलं चौथं षटक, परंतु आता त्याच्यावरती ज्या प्रकारे विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला तो सार्थ ठरत नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज विश्वासच्या बॅट मधून आल्यात. ऑन साइडला आणखीन एक फटका लाजवाब डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते, एका धावेवरती समाधान, दुसरीचा प्रयत्न आणि इथून नकार दिला जातोय. सिंगल एकवटले गेले. अगदी दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर या दुसऱ्या धावेसाठी धाडस होतं, परंतु मानस होत नव्हतं दोन्ही फलंदाजांचं. त्यामुळे एकाच धावेवरती आता समाधान मानलं जाते. संघाची टोटल जाऊन पोहोचले आता 56 धावा. शेवटच्या 2 बॉलचं केलं तर शिल्लक या षटकामध्ये भरपूर जास्त प्रमाणात धावा सध्या खर्च केल्या जातात. फुल ऑलेनचा बॉल कव्हरच्या रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट, दुसरा प्रयत्न नॉस्ट्राईक इन वरती भरपूर चांगली थ्रो फेकिया आणि जो फलंदाज इथून त्याच्या बॅट मधून धावा बनवल्या जात होत्या तो फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळाल. लागणारा हा मोठा धक्का. फलंदाज विश्वास बॅक टू द डगआउट. खरं तर कॉलिंग देणं फार महत्वाचं होतं. ज्यावेळेस 2 फलंदाज क्रीज वरती बॅटिंग करत असतात त्यावेळेस योग्य ती कॉलिंग देणं हा मोठा निर्णय असतो आणि तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरलाय दोन्ही फलंदाजांचा. अगदी विश्वास, त्याच्या साथीला भूषण एक धाव तर सहजरित्यानं कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेसाठी परतले, परत दुसरी धाव ती थोडीशी महागडी ठरली. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून अगदी आपल्याला 3 षटकार पाहायला मिळाल्या, तो आता मैदानाच्या बाहेर 27 धावा या वैयक्तिकरित्या विश्वासच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्यामुळे एक मोठा धक्का इथून लागत असताना कोळेगाव संघाला. नवीन बॅटर नॉस्ट्राईक इन वरती फलंदाज रवी. हा चेंडू बॅकफुट वरती जाऊन कट करायचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. त्यामुळे पंचाने सांगितलं हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या जातात. धावफलक आता जाऊन पोहोचला ते 58 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा आहे, थोडासा खाली राहिला आहे, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या बॅट अँड पॅड मधून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. षटकाची शेवट इथून गुड झाली. षटक क्रमांक समाप्त झालाय. 14 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 58 या आकड्यावरती. आता शेवटचे 6 बॉल पाहायला मिळतील. अगदी या 6 बॉल मध्ये किती धावा खर्च करत असताना किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. अगदी या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 66 धावांचं लक्ष होतं, त्यामुळे हा सामना देखील आता त्याच दिशेने वळण घेतोय, कारण धावफलकावरती आतापर्यंत 58 बनल्यात. जर या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा बनल्या तर 60+ धावसंख्या धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक सदानंद गोलंदाजी मार्क वरती सामना करेल तो रवी. पहिलाच बॉल इथून अगदी आपण पाहतोय कदाचित यष्ट्यांच्या वरून जाणार हा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल असं वाटलं तर लेग स्टिक सोडून जाईल, परंतु पंचाने सांगितलंय हा अगदी फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. पहिलाच बॉल सदानंदचा भरपूर चांगला आहे, परंतु आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल इथून यष्ट्यांचा वेध. अगोदर बॅटीची कडा, त्यानंतर सरळ चेंडू यष्ट्यांवरती आदळला गेलाय. लागणारा हा आणखीन एक धक्का. फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज दक्ष आलेत. इनॅट नंबर 7 7व्या क्रमांकावरती दाखल झालेत.
सुरुवात भरपूर चांगली झाली सदानंदची. 2 बॉल वरती अगदी एकही धावा त्याने आतापर्यंत खर्च केले नाहीये, त्यामुळे आता 4 बॉल मध्ये किती धावा खर्च करेल एक यंगस्टर खेळाडू स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. दक्ष लेफ्टी बॅटर. टप्प्याचा बॉल होता. अगदी इथून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात जरूर बाद होताना पाहायला मिळेल. एस दक्ष इथून फलंदाज होईल बाद. नवीन बॅटर पुन्हा एकदा प्रसाद या सामन्यामध्ये. पहिल्या 3 षटकामध्ये भरपूर चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चौथ्या षटकामध्ये देखील 16 धावा खर्च केल्या, परंतु ज्या वेळेस शेवटचं षटक चालू झालं सदानंदचा षटकामध्ये धावा एकवटण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्या षटकामध्ये भरपूर चांगला कमबॅक हे सदानंदचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 3 बॉल फेकलेत, आतापर्यंत एकही धावा खर्च नाहीये, त्यामुळे धावफलक स्थगित 58 या आकड्यावरती शेवटचे 3 बॉल फेस करेल. कुटप्प्याचा बॉल होता. इथून आपण पाहतोय भरपूर चांगला प्रयत्न. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल ड्रॉप झाला, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कॅरी करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला, परंतु तो देखील झेल ड्रॉप झालाय, त्यामुळे एक धावा एकवटली गेली. आता स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भूषण. अगदी बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक इन वरती आलेत. एखादा मोठा फटका त्याला खेचणं फार महत्वाचं असेल. शेवटचे 2 बॉल या पहिल्या सत्रातल्या आता शिल्लक राहिल्यात. हा चेंडू इथून अगदी आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये, त्यामुळे त्रिफळाची फलंदाज आणखीन एक होईल बाद. भरपूर चांगलं षटक शेवटचा आपल्याला पाहायला मिळतोय सदानंदचा. अगदी 5 बॉल फेकले, 3 विकेट त्यानं प्रस्थापित केलं. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल या सत्रातला फेस करेल चंदन. गोलंदाजी मार्क वरती सदानंद. शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे, फक्त आणि फक्त 2च धावा त्यानं खर्च केल्यात, त्यामुळे धावफलक आता आपल्याला पाहायला मिळेल 59. शेवटचा बॉल आहे. सफलून खेळण्याचा प्रयत्न यष्टरक्षकाकडून झाली, चूक डायरेक्ट हिट जरूर झाला आहे. पंचांकडे अपील आहे, परंतु पंचाने सांगितलं नॉट आउट. इथून एक धाव सहजरित्यानं कंप्लीट केली जाईल. लेग बायची ती धाव आहे, त्यामुळे आता संघाची टोटल जाऊन पोहोचले 60 रन ऑन अ बोर्ड. 60 धावा धावफलक वरती आता येणारं समीकरण. बॉल असतील शिल्लक 30 आणि विजयासाठी बनवायच्या द्या 61 धावा.
30 बॉलचा पहिल्या सत्राचा खेळ संपला गेलाय. फलकावरती धावा लावल्या गेल्या त्या अगदी आपल्याला पाहायला मिळेल 60 धावा. 61 धावांचं टार्गेट आता इथून सेट केल्या गेल्या भूमी 11 कुंदे आणि त्याच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे आई गावदेव क्रिकेट संघ कोळीगाव. जे गावदेव क्रिकेट संघ कोळीगाव या दोन्ही संघांमध्ये 30 बॉल मध्ये आता 61 धावांचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये त्या नक्कीच धावा चेस केल्या जातील का डिफेंड केल्या जातील हे पाहण्यासाठी हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन मध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात याच विभागातला एक बुलंद आवाज जितू आवाड सरांचा. धन्यवाद. पॉप पिच वरती आपण सराव नाही करायचा आहे. कोलेगाव संघ विनंती असेल. धन्यवाद यश पवार सर. मॅनप्रो बॉंगणी यांचा आवाज ऐकला आपण. पहिल्या सत्रामध्ये 30 चेंडूमध्ये तब्बल कोलेगाव संघाने 60 धावा बनवल्या आहेत. 61 धाव्यांचं टार्गेट ठेवले ते भूमी कुंदे संघासाठी. येणार 30 चेंडू आणि 61 धाव्यांची गरज असेल विजयासाठी भूमी कुंदे संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल कोलेगाव संघाला तर या 30 चेंडूमध्ये 61 धावा डिफेंड कराव्या लागतील. पाहूया या डिफेंडर इतके चेस होते. सेकंड इनिंग मध्ये पाहतोय आपण. भूमी इलेव्हन कुंदे संघाकडून सलामीवीर फलंदाज पाहतोय आपण. भूषण आणि सचिनला पाहतोय आपण. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दक्ष. सामना इथे सुरू होतोय. दक्षाचा पहिला चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रक्शनचे प्रयत्न तर खूप सारे चांगला पाहायला भेटले होते पण तो झेल इथे कॅरी होऊच शकला नाही. जीवनदान मिळते पहिला चेंडू वरती गोल फलंदाज भूषण याला पाहतोय. एक धाव मिळते या दरम्यान.
दक्षला पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी दिलाय. उचली पाहायला भेटली. पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात प्लस दंडित करतायत. गोलंदाजाला 1/3 वॉर्निंग देत असताना पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी घेतल्यानंतर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्राईक इन वरती सचिनला पाहतोय. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 61 धाव्यांची गरज असताना दोन्ही फलंदाज पाहतोय आपण. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट झालाय गोलंदाज. वाईटचा इशारा म्हणजे अजून एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळेल ती कुंदे संघाला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा इथे बहाल करताना पाहतोय आपण गोलंदाज दक्षला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये निराश कामगिरी. शॉट आपल्या चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज. कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. प्रसाद होते. चांगला झेल पाहायला भेटला प्रसाद कडून. पहिला झटका बसलाय तो कुंदे संघाला. सचिनच्या स्वरूपामध्ये एक बिग विकेट. 2 चेंडू वाईट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करताना सफलता इथे अर्जित केली आहे गोलंदाज दक्षला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारा गोलंदाजी आता मात्र दक्ष पाहायला भेटते आपल्याला. यापुढे होणारा सामना दोन्ही संघाचे संघनायक चलो शिर्डी कांबा त्यांच्या विपक्ष जय मसोबा पिंपलास बी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे नाणेफेकीसाठी. एका षटकानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत मित्रांनो. सहकार्य करा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे लवकर नाणेफेकीसाठी. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती रोशनला पाहतोय आपण. वन डाऊनचा फलंदाज. वन डाऊनच्या फलंदाजाकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात. सेन्सिबल बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून ज्याची ओळख असते वन डाऊनच्या फलंदाजाची, तशी फलंदाजी करावी लागेल फलंदाज रोशन याला. पहिला चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठमोरे अवस्थेत होते, परंतु इथे झेल कॅरी होऊ शकला नाही. झेल इथे जमिनीला दाण होत असताना या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण फलंदाज रोशन आणि भूषणला पाहतोय आपण. सरळ रेषेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला भेटला आपल्याला. 2-2 षटरक्षकांच्या मध्ये गॅप होती. ती गॅप भेदत चिरत फाडत पाहतोय आपण. चेंडूला फेकून दिलाय. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो आपल्याला फलंदाज रोशनच्या बॅट मधून. चला पिंपला संघाचा इथे संघनायक उपस्थित झालेला आहे. कांबा संघाचा संघनायक लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. एका षटकानंतर नाणेफेक केली जाईल. कांबा संघाचा संघनायक सुद्धा इथे उपस्थित झाले. धन्यवाद दोन्ही संघांनी सहकार्य केल्याबद्दल. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेमधून खेळण्याचा प्रयत्न. कॉडबिनची अपील केली होती, परंतु इथे अपील फेटाळत असताना निर्धाव चेंडूची सांगता. पुढे आला ना चेंडूला फेकून दिला. लॉंग लेगच्या दिशेने फिरून मारलेला फटका पाहायला भेटतो फलंदाज रोशन याच्या बॅट मधून आलेला. या ओव्हर मध्ये दुसरा चौकार पाहायला भेटतो. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज रोशनला पाहतोय आपण. चांगली फलंदाजी करत असताना 4 धावा इथे वसूल करतोय या शेवटच्या चेंडूवरती. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. एक गडी बाद 13 धावा म्हणजे समीकरण असेल. येणारे 24 चेंडू 48 धाव्यांची गरज विजयासाठी भूमी कुंदे संघाला. चला दोन संघांच्या मध्ये आपण नाणेफेकी करतोय. पिंपलास आणि कांबा दोन्ही संघाच्या संघनायकांच्या मध्ये आपण नाणेफेकी करतोय. ओमकारजी मोरे यांच्या शुभ हस्ते करतोय या पुढील सामन्याची नाणेफेकी.
नवीन गोलंदाजी मार्क वरती भूषण पाटीलला पाहतोय आपण. कोलेगाव बी संघासाठी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे संघनायकाने. भूषण तर स्ट्राईक इन वरती भूषण म्हणजे भूषण टू भूषण अशी सामना पाहायला भेटले आपल्याला. लेफ्ट आर्म फलंदाज भूषणला पाहतोय तर राईट आर्म गोलंदाज सुद्धा भूषण कोलेगाव संघाला. दोन संघांमध्ये नाणेफेकी झाली. काळंबा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षक निवडले, आमंत्रित केले फलंदाजीसाठी पिंपलास संघाला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू वरती केले आक्रमण, चेंडूला फेकून दिलाय थर्ड मॅनच्या दिशेने. वन बाउन्स सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. ओमकार मोरे संपर्क साधा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये फिरून खेळलेला फटका फलंदाज भूषणच्या बॅट मधून पाहतोय. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी भूषण कडून करताना पाहतोय आपण. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आघात केलाय तो भूषण वरती. टार्गेट केलंय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये भूषणला. चांगली फलंदाजी पाहतोय आपण भूषण कडून. थोडासा थांबलाय गोलंदाज, रणमध्ये व्यत्यय येत असताना थांबलाय थोडासा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, पुन्हा आता मात्र क्षेत्र निवडलंय लॉंग ऑनचं. तिथे क्षेत्ररक्षक होते, फक्त पाहत बसलेत. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका म्हणजे 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो आपल्याला फलंदाज भूषणच्या बॅट मधील. सलामीवीर फलंदाज कसा असावा त्याचं इथं प्रात्यक्षिक देत असताना पाहतोय आपण. भूषणला 6 धावा वसूल करतोय षटकार. तीन चेंडूवरती 3 मोठे फटके पाहायला भेटले आपल्याला फलंदाज भूषण कडून. चांगली फलंदाजी भूषण आपल्या संघासाठी करताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा बॅटच्या रडांमध्ये चेंडू होता, चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी दुसरा षटकार पाहायला भेटतोय फलंदाज. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला भेटतात भूषण कडून. 4 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा काढल्या त्या ओव्हर मध्ये भूषणने. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला केला होता फटका, परंतु फटका इथे फसलाय आणि गोलंदाज इथे हसलाय. फटका तर चांगला खेळला होता फलंदाज याने, परंतु चेंडू हवेमध्ये राहिला आणि इथे बाद व्हावं लागतं. इथे फलंदाज भूषण याची खेळी संपुष्टात येत असताना दुसरा झटका बसतोय तो भूमी 11 कुंदे संघाला. भूषणचा विचार केला तर तब्बल 21 धावा आपल्या बॅट मधून त्याने काढल्या. 6 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी करणारा भूषण माघारी परततोय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती संकेतला पाहतोय आपण. भूषण याची जागा भरून काढण्यासाठी संकेत शेवटचा चेंडू फेस करेल गोलंदाज भूषणचा. भूषण पाटील कोलेगाव संघाचा पाहतोय. खराब गोलंदाजी या ओव्हर मध्ये 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्यानंतर 5व्या चेंडूवरती इथे सफलता अर्जित करतोय.
शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. कट केलाय चेंडू, कव्हर मध्ये फटका खेचलाय. चांगला फटका पाहायला भेटतो. आल्या आल्यात पहिल्या चेंडूवरती 4 धावा पाहायला भेटतात. फलंदाज संकेतच्या बॅट मधून आलेल्या 4 धावा. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 37 धावा, 2 गडी बाद भूमी कुंदे संघाच्या. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 24 धावा या ओव्हर मध्ये कुठून काढल्यात त्या फलंदाजांनी. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. आता येणारे 18 चेंडू 24 धाव्यांची गरज असेल विजयासाठी भूमी कुंदे संघाला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 ओव्हर मध्ये 37 धावा. चांगली फलंदाजी. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु थोडीशी चुकी पाहायला भेटली. पुन्हा एकदा जीवनदान मिळते. ते फलंदाज रोशनला पाहतोय आपण. गोलंदाज पाहतोय, गोलंदाजीसाठी आलाय तो. सुभाषला पाहतोय आपण. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन सुभाष सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती इथे संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही ती सुभाषाला. आता मात्र स्ट्राईक एंड वरती शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. एक धाव पूर्ण आणि फक्त ना फक्त सिंगलच धाव पाहायला भेटते या चेंडूवरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सुभाषला पाहतोय आपण. फिरून गेलेला फटका, घुटना टेक तमाशा देख असा फटका मारायचा होता, परंतु चेंडूला बॅटचा तेवढा चांगला संपर्क पाहायला भेटत नाही. तरी सुद्धा या चेंडूवरती सीमारेषा लगत गेला असताना 2 धाव पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज. रोशन आणि संकेतला पाहतोय आपण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला भेटते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. सिंगल डबलला आता मात्र प्राधान्य देत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना. फाईन लेगच्या दिशेने फटका मारला. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या अवस्थेत धावतायत. अडवण्यामध्ये यश आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तिथे क्षेत्ररक्षकाने. या दरम्यान 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे 3 धावा सुद्धा पूर्ण करत असताना पाहतोय आपण फलंदाजांना. 3 धावा या चेंडूवरती. 1 धाव वाचवले आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने. या दरम्यान 3 धावा धावून पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. स्कोर का 44 धावा. 14 चेंडू 17 धावांची गरज. फुलटॉस चेंडू होता. बीट झालाय फलंदाज, बीट झालाय यष्टीरक्षक आणि बीट झालाय थर्ड मॅन फाईन लेगचे क्षेत्ररक्षक. वाईट +4 अशा 5 धावाची मिळतील. नशिबाचा चौकार पाहायला भेटतो आपल्याला भूमी कुंदे संघासाठी. या मिळालेल्या 5 धावा समीकरण आता मात्र पाहायला भेटेल. येणारे 14 चेंडू आणि 12 धावांची गरज विजयासाठी. खोदून काढलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु चेंडू थांबू शकत नाही. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार 4 धावांसाठी
चौकार पाहायला भेटतोय. सामना लवकरात लवकर खुला करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहतोय आपण फलंदाजांना. भूमिविलेन कुंदे संघाच्या शेवटचा चेंडू सुभाषाचा लॉफ केला चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक लॉंगॉनवर येईल आणि चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला. अजून एक झटका बसला भूमिविलेन कुंदे संघाला रोशनच्या स्वरूपामध्ये. सॉरी संकेत फलंदाज बाद झालेला आहे. तिसरा फलंदाज बाद होते संकेत. समीकरण राहिले येणारे 12 चेंडू 8 धाव्यांची गरज विजयासाठी. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 53 धावा. म्हणजे विजयासाठी गरज असेल ती येणारे 12 चेंडू 8 धाव्यांची गरज फलंदाजीसाठी आलाय. इनट नंबर 5 वरती संघाचा सेनापती संघनायक भूषण रोहनेला पाहतोय आपण नॉन स्ट्रायकर वरती. पहिला चेंडू वरती केले स्वागत. चेंडूला फेकून दिलंय मिडविकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज रोशनच्या बॅट मधून वेलकम टू द ग्राउंड हेच सांगत असताना गोलंदाज सर्वेशला. चार धावा म्हणजे इथे सामना फिनिश होत असताना विजय होतोय भूमिविलेन कुंदे संघ. अभिनंदन भूमिविलेन कुंदे संघ. पहिला फेरीमध्ये आपण विजय प्राप्त केलाय. तर हार्ड लक कोलेगाव संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय